डॉक्टर प्रदीप सोळंके यांच्या नारायणी हॉस्पिटलला मनोज जरांगे पाटील भेट देताना नारायण हॉस्पिटल येथे मेडिकल, स्किन केअर सोल्यूशन, चाइल्ड युनिट अशा अनेक सुविधा या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि या हॉस्पिटलची पाहणी करताना, हॉस्पिटल दाखवताना प्रदीप शेळके सर हे सर्व दृश्य आपण पाहतोय बीड जिल्ह्यातले आहे। बीड जिल्ह्यातील आयुर्वेदिक असेल, चाइल्ड केअर युनिट असेल, अशा सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये दिल्या जातात। स्किन सोल्यूशन सुद्धा या हॉस्पिटलमध्ये आहे। हे सर्व दृश्य बीड जिल्ह्यातले आहे। मॅडमचं वेगळं आहे आणि सरचं तिथलं वेगळं आहे। थेरपिस्ट त्या इथं होतात आणि इकडे ना स्किनचे असतात ना, स्किन एस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र थोडं इकडे सर्व लेझर ते करतात स्किनच्या चेहऱ्यासाठी जेवढं करतात सगळ्या आयुर्वेदिकला बी स्कोप आहे आता। नाही म्हणजे बरेच वेळेस नव्हतं, खूप लोक रिलॅक्सेशन किंवा मग पंचकर्म हे ते करताना ते आयुर्वेदिकडे फोकस करतात आणि क्रोनिक आजाराला तर खूप जास्त स्कोप आहे। स्किनचे खूप आहेत। शिकला की महाराज आपली फरशीवाले बाबा त्यांची भेट घालून द्यायची एकदा घालून आम्हालाच जायचे आता, आम्हीच गेलेले 5-7 वर्ष झालं नीट केलं आरोमा याच्यामध्ये ना आरोमा म्हणजे तेलच असतात, फक्त त्याच्यानं वास खूप छान असतो, सुगंध छान असतो त्याचा। मग ते पण रिलॅक्सेशनसाठी, थेरपीसाठीच वापरतात। जसं जर वास म्हणजे एवढे सुंदर असतात की माणूस त्याच्यामध्ये राहतो, म्हणजे सगळ्यात जास्त माइंड रिलॅक्सेशन खूप चांगलं होतं। स्ट्रेस दूर करायचं असेल तर आजार नसला तरी पण हो असं घेऊ शकतो। एकदम म्हणजे खूप थकून गेले, असं रिलॅक्स वाटत नाही, आरोमाचे हे बेस ऑइल्स असतात, त्याच्यामध्ये दुसरं ऑइल मिक्स करावं लागतं, आजारानुसार किंवा त्यांच्या कंप्लेंटनुसार ऍड करावं लागतं। कसं करणार, त्याची मालिश वगैरे पहिलं हॉस्पिटल असं नाही, नाही आरोमा थेरपी माझ्याकडे ऐकला मी तर नाही ऐकला। दोघाला शेळके हॉस्पिटलच्या बाहेरची ही दृश्य आहेत आणि जेव्हा दादा इथे येणार आहेत तेव्हा कळालं शेळके हॉस्पिटलच्या वरती दादा गेलेले आणि त्यानंतर इथल्या परिसरातल्या अनेक महिला या ठिकाणी जमल्यात आणि दादांचा औक्षण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। हे सर्व दृश्य आपण पाहतोय शेळके हॉस्पिटल बीड येथील। या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय मनोज जरांगे पाटलांचं औक्षण करण्यासाठी या ठिकाणी अनेक महिला पोहोचलेल्या आहेत, कारण ही दृश्य आपण पाहतोय बीड नगरीतली आहेत आणि सर्व दृश्य आहेत मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण केलं जात आहे, कारण अनेक पायमावल्या प्रत्येकीला असं वाटतं की दादांचं आयुष्य वाढव, दीर्घ आयुष्य वाढव, या सगळ्या घडामोडी आपण पाहतोय, कारण प्रत्येक मुवमेंट या ठिकाणी आज बीड जिल्ह्यामध्ये